अर्थातच बाजारासंदर्भात सेन्सेक्स आणि निफ्टी आणखीन कोसळलेला आहे। शेअर बाजारातली सध्याची अपडेट आपण बघतोय। 12:30च्या सुमारास निफ्टी 294 अंकांनी कोसळलाय, तर सेन्सेक्स मध्ये 1000 अंकांची घसरण झाली आहे। आज जेव्हा शेअर बाजार उघडला त्याच वेळेला ही पडझड सकाळी 9:30 पासून सुरू झालेली आहे आणि 12:30च्या सुमारास निफ्टी हा 294 अंकांनी घसरलेला आहे। तर सेन्सेक्स मध्ये सुद्धा तब्बल हजारांची ही घसरण झालेली आहे। गेल्या काही दिवसात आपण बघतोय जे बदल आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये घडतायत आणि त्याचा परिणाम हा शेअर बाजारावरती होताना पाहायला मिळतोय। ट्रम्प यांच्या धोरणाचे परिणाम यापूर्वीही सेन्सेक्सवरती आणि निफ्टीवरती जाणवलेले आहेत आणि त्यातच आता शेअर बाजारावरती हा परिणाम जाणवतो आहे। सेन्सेक्स आणि निफ्टी आणखीनच कोसळलेला आहे। यामागची प्रमुख कारणं अर्थातच शोधली गेलेली आहेत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी हेच त्यामागचं प्रमुख कारण आहे। अधिक माहिती घेऊयात केदार ओक यांच्याकडनं, जे या विषयातले तज्ज्ञ आहेत। केदारजी, नेमकी काय प्रामुख्यानं कारणं इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण होण्याची? प्रामुख्याने कारण आहे की आता आज सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचा इंडेक्स आहे हा जवळजवळ 1000 पॉईंटने आज खाली आहे। त्याचबरोबर गेल्या काही दिवसात AI समिट नंतर जी काही एक भीती निर्माण झाली होती सॉफ्टवेअर इंडस्ट्री करता, त्याचा एक प्रभाव आपल्याला या सगळ्या क्षेत्रावर दिसून येतो आहे। दुसरं म्हणजे आता ट्रम्प यांच्या ह्याच्यात म्हणजे हायकोर्टाने जे डिसिजन दिलाय त्याच्यानंतर त्याच्या विरोधात जी भूमिका ट्रम्प यांनी घेतलेली आहे आणि सांगितलं की 10%च्या जागी आम्ही 15% तुम्हाला टेरिफ लावू, तर याचा एक परिणाम बाजारावर दिसून येतो आहे। आता एक शक्यता अशी आहे की कदाचित याच्यापुढे जी ट्रेड डील झाली ती कदाचित काही काळाकरता होल्ड होऊ शकता की बाबा नाही असं तुमच्या कोर्टाने डिसिजन दिलाय तर आम्ही याबद्दल कशाला जास्ती पैसे भरायचे किंवा आम्ही याच्यात का सफर व्हायचं। तर हा साऱ्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला सध्या बाजारावर दिसून येतो आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आता तुम्हाला शेअर मार्केट आज खाली आलेलं दिसत आहे। नक्कीच, अगदी 4 दिवसांपूर्वी सुद्धा अशा स्वरूपाची घसरण दिसलेली होती। सेन्सेक्स 900 अंकांनी खाली आलेला होता आणि आता सुद्धा पुन्हा अशीच घसरण दिसते। तुर्तास धन्यवाद केदारजी, आमच्याशी बोललात त्यासाठी।